नमस्कार, मी भाग्यश्री पाठ. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजही मार्केट आपण डल म्हणूया तसंच होतं, कंटाळवाणं आणि सुरुवातीपासून मंदीत गेलेलं. पण काही आश्चर्यकारक गोष्टी आजच्या मार्केटमध्ये घडल्या. आधी आपण रिझल्ट बघूया. HCL टेकचा रिझल्ट लागला. प्रॉफिट 10% कमी झालं, 3,843 कोटी. पूर्वी प्रॉफिट होतं 4,257 कोटी. 12 रुपये त्यांनी डिव्हिडंड दिला आहे. त्यांचा रेव्हेन्यू मात्र 8% वाढला आहे. तो 30,349 कोटी. पूर्वी हा होता 28,057 कोटी. रिटेल महागाई 2.10% एवढी आली. 6 वर्षामध्ये ही महागाई कमी आली आहे आणि मे महिन्यापेक्षा 72 बेस पॉईंट महागाई कमी झाली आहे रिटेल. टाटा टेक्नॉलॉजी प्रॉफिट 5% वाढलं, ते 170 कोटी झालं. पूर्वी प्रॉफिट होतं 162 कोटी. तर रेव्हेन्यू मात्र 2% कमी झाला आहे. प्रॉफिट 5% वाढलं, रेव्हेन्यू 2% कमी झाला. त्याचबरोबर आज ओला इलेक्ट्रिकचा रिझल्ट आला. रिझल्ट खराब आला, पण शेअर मात्र तुफान वाढला. त्यांचा लॉस वाढला 347 कोटीवरनं 428 कोटी एवढा झाला आणि त्यांचं रेव्हेन्यू 1,644 कोटीवरनं 828 कोटी झालं. म्हणजे अशी नजर टाकली तर 50% कमी झालं असं दिसत आहे. ॲक्च्युअली काढलं तर 49.6% कमी झालं. ऑपरेटिंग लॉस 205 कोटी होता आधी, तो 237 कोटी झाला. आणि इन्व्हेंटरी 12 कोटीची होती, ती 153 कोटीची झाली. म्हणजे इन्व्हेंटरी पण वाढली. पण मॅनेजमेंटने कॉमेंटरी चांगली दिली, विश्वास दर्शवला आणि आमची प्रगती पुढील काळात होईल असं सांगितलं. आम्ही EBITDA पॉझिटिव्ह होऊ आणि जी विक्री आमची आहे ती सुद्धा वाढेल असा त्यांनी विश्वास दिल्यामुळे जो शेअर 39 रुपये होता तो जवळजवळ 47 रुपयापर्यंत वाढला. जने स्ट्रीट यांनी 4,683 रुपये एस्क्रो अकाउंटला जमा केले. ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेस याचं आज लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1,126 रुपये 20 पैशाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 1,125 रुपयाला त्याचं आज लिस्टिंग झालं. युनायटेड स्पिरिटने 8 रुपये लाभांश दिलाय. त्याची रेकॉर्ड डेट 1 ऑगस्ट ठरवली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने 50 वर्षाची बंदी उठवावी आणि मद्यपानासाठी पुन्हा लायसन्स द्यावं असा एक प्रपोजल आणलं आहे.
तर हे लायसेन्स व्यक्तींना न देता कंपन्यांना दिलं जाईल. तर प्रत्येक कंपनीला 8 लायसन्स देण्यात येतील आणि नंतर कंपनी ही 8 लायसन्स विकू शकेल. यासाठी 1 कोटी रुपये नॉन रिफंडेबल फी लागेल आणि 328 अशी लायसन्स देण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे. आज IRDAIची बैठक होती. या बैठकीमध्ये किवी जनरल इन्शुरन्सला लायसन्स मिळण्याची शक्यता सगळ्यांना वाटली. RBIने सोनं चांदी हे कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून तुम्ही देत असाल तर परवानगी दिली. WPI इन्फ्लेशन हे निगेटिव्हमध्ये गेलं, -0.13. गेल्या वेळेला म्हणजे मेमध्ये हे इन्फ्लेशन 0.39 एवढं होतं. 0.39 प्लस मधून 0.13 मायनस. इरिडाने झेन्सॉल इंजिनिअरिंगला जे लोन दिलं होतं ते NPA म्हणून घोषित केलं. IFCIचा शेअर पण आज वाढला. तर IFCIने सरकारला जे पत्रक म्हणूया किंवा प्रपोजल म्हणूया सादर केलं ते 2 फेजमध्ये सादर केलं. पहिल्या फेजमध्ये ते IFCIच्या 4 सबसिडियरीचं मर्जर करणार आणि दुसऱ्या फेजमध्ये ते त्यांच्या बिझनेसेसचं मर्जर करणार. पहिल्या फेजमध्ये स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, IFCI फॅक्टर्स, IFCI इन्फ्रा आणि IIDL रिॲलिटर्स या 4 सबसिडियरीचं मर्जर करणार. आणि दुसऱ्या फेजमध्ये ते कस्टोडियल जे सेवा देतात त्या सेवा आणि ब्रोकिंग सेवा यांचं मर्जर करणार. आणि तिसरा विभाग IFCIचा जो मॅपकॉनमध्ये स्टेक आहे त्या स्टेकची डायव्हेस्टमेंट करायची असं प्रपोजल दिल्यामुळे IFCIचा शेअर आज वाढला. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट यांना DLFकडून 2089 कोटीची ऑर्डर आज मिळाली. पण एकंदरीत पाहता आज जरी HDFCने सांगितलं की आमची जी मर्जरची प्रोसिजर होती ती व्यवस्थितपणे पूर्ण झाली, त्या प्रोसिजरमधून आम्ही सही सलामत बाहेर पडलो, आता आमचा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे, तरी खूपसा परिणाम काही शेअरवर आज दिसला नाही. IT सेक्टर आज मंदीतच चालला होता. काही ठराविक स्टॉकमध्ये आज तेजी दिसली, बाकी मार्केट मंदीतच होतं. साधारण 480 पॉईंटपर्यंत मार्केट मंदीत गेलं. नंतर काही अंशी सुधारणा झाली आणि 280 पॉईंटपर्यंत मंदी शेवटपर्यंत टिकून राहिली. म्हणजे आपण जो रिझल्ट बघतो तो झालेल्या क्वार्टरचा असतो,
तो भूतकाळ असतो. मार्केट हे नेहमी भविष्यकाळाकडे बघतं. जर मॅनेजमेंटची कॉमेंट्री चांगली आली आणि मॅनेजमेंटने कॉन्फिडन्स दाखवला की पुढच्या काळामध्ये असे असे बदल होणं शक्य आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय, तर ते शेअर चांगले वाढत आहेत असं एकंदरीत दिसतं आहे. आता उद्या काय काय होत आहे ते मी आणि तुम्ही दोघांनी फ्रेश होऊन बघायचं आहे. त्यासाठी आपण स्वतःला तयार करूया. नमस्ते.